नमस्कार. माय बुकशेल्फच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं नेहमीसारखंच खूप खूप स्वागत. गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मी कुठली पुस्तकं वाचली, त्यातली मला काय आवडली हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. 3 पुस्तकं महत्त्वाची आहेत, त्याबद्दल बोलूया. सगळ्यात आधी पहिलं पुस्तक आहे मनमैत्रीच्या देशात, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं पुस्तक. या पुस्तकाची गंमत ही आहे की मला असं वाटतं कुठल्याही काळामध्ये हे पुस्तक तितकंच रेलेव्हंट राहणार आहे. एस्पेशली आत्ता आपल्या आसपास जगामध्ये भवतालामध्ये जे काही चालू आहे, प्रचंड प्रमाणात चाललेला संहार असेल, युद्ध असेल, गेल्या 5 वर्षात कोविड नंतरच्या काळात हे जास्त बळावलेलं आपल्या लक्षात येतं. पण अशा काळामध्ये हे पुस्तक काय करतं तर आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे, अध्यात्म आहे, वेदांत तत्वज्ञान आहे, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी, गीताई, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारख्या महान हस्तींचे, लोकांचे जे विचार आहेत, जी व्यापक दृष्टी आहे, ती आपल्यापर्यंत आजच्या काळाशी रेलेव्हंट इन्साइट्स देतं. दुसरं पुस्तक आहे सोलो, इंद्रजित मोरे. इंद्रजित मोरे हा आमचा मित्र आहे. मला या मुलाचं खूप कौतुक वाटतं. तो फार वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तुम्ही सगळ्यांनी इंद्राला भाटुपाच्या ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल. खूप साधी, सोपी, सरळ भाषा, पण अत्यंत प्रामाणिक अनुभव हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. मज्जा आली मला हे पुस्तक वाचताना खूप. त्याच्यामुळे इंद्राचं खूप खूप कौतुक की इंग्रजी वाचनाची जस्ट नुकती सुरुवात करत असाल, कधी कधी कठीण पुस्तक आहे, भाषा कठीण आहे म्हणून आपण ते पुस्तक वाचत नाही, मध्येच ठेवून देतो. पण हे पुस्तक जर का वाचलं तर ह्याच्यामध्ये वाचताना तुम्हाला नक्की खूप खूप गंमत येईल, माझी खात्री आहे. या महिन्यात मी वाचलेलं आणखी एक पुस्तक आहे करूळचा मुलगा, मधु मंगेश कर्णिक. हे मधु मंगेश कर्णिकांचं आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र मला स्वतःला वाचायला खूप खूप जास्त आवडतात. त्यामुळे जेव्हा एखादा उत्तम लेखक त्याचं आत्मचरित्र लिहितो तेव्हा ते कादंबरी इतकंच इंटरेस्टिंग होऊन तुमच्या पुढे येतं. त्यांनी शेवटच्या पानावरती जे लिहिलंय मी तुम्हाला वाचून दाखवते. मला वाटतं आत्मचरित्र लिहावं असं जेव्हा एखाद्याच्या मनात येतं तेव्हाच तो काय सांगायचं आणि काय लपवायचं याचाही विचार करत असतो. मग जे कागदावर अविचारपूर्वक उतरतं त्यालाच तो आत्मचरित्र म्हणतो व इतरांनीही तसंच म्हणावं असं त्याला वाटतं. म्हणून हे पुस्तक मी लिहिलं. त्यामागे अशा विचार अविचारांचा फार मोठा भाग आहे. या मनोगतातनं तुम्हाला काहीशी या पुस्तकाची जी स्टाईल आहे तिचा एक अंदाज आला असेल. अशाच नर्मविनोदी पद्धतीने, फार खरेपणाने, रसाळ भाषेमध्ये मधु मंगेश कर्णिकांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. मला आणखीन आत्मचरित्र वाचताना गंमत ह्याचीही येते की काही फोटोग्राफ्स असतात आणि त्या फोटोग्राफ्समधनं ना आपल्याला त्या काळात गेल्यासारखं वाटतं. ती माणसं किती मजेशीर जगली, किती छान जगली, किती वेगवेगळ्या लोकांशी त्यांच्या गाठीभेटी झाल्या, हे आपल्याला ह्याचं दस्तऐवजीकरण या आत्मचरित्रातनं होत असतं. नक्की नक्की मिळवून ही पुस्तकं वाचा बरं का. आणि मला जर वाचलीत तर खालती कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघते. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. हाईप करा व्हिडिओ आणि चॅनलला डेफिनेटली प्लीज 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.